चोरून चालणाऱ्या अवैध गावठी देशी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून एकूण 23,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पाडून निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळवंची, सेवालाल नगर, भानुदास तांडा आणि वडजी या परिसरात चोरून चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत विशेष मोहीम राबवून पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्यासह चोरून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्ट्यावर छापे टाकून कारवाई करण्यात आली. अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूंच्या हातभट्ट्यांवर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 16,64,200 रुपये किमतीचे, त्यामध्ये 41,300 लिटर गुळ मिश्रित रसायन, 406 प्लास्टिक बॅरलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करणं याकरता लागणारं साहित्य, तसंच अवैधरित्या दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून प्लास्टिक बॅरेल जागीच फोडून त्यातील गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आलं. गुळवंची, सेवालाल नगर, भानुदास तांडा व बडजी या ठिकाणी चोरून अवैध दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी एकूण 21 इसमांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 फ अन्वये 21 गुन्हे दाखल करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांच्याकडून होत आहे. सदरची छापा कारवाई शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक, प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव शिंदे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी पार पाडले. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.